आज जिजामाता नगर येथे जमलेल्या उपस्थित बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भात मराठीत बोलायचं का? अलीकडे मुंबईत अनेक वेळेला विचारायला लागतं. एकेकाळी आमच्या गिरगावात आम्ही मराठीत बोलायचो, नंतर मराठीचं कधी गुजराती झालं याचा पत्ता नाही, आणि अलीकडे गुजरातीतून मारवाडी कधी झालं याचाही पत्ता लागला नाही. त्यामुळे मुंबईची अशी वाटचाल चाललेली असते की प्रत्येक ठिकाणी विचारावं लागतं की नेमकं कुठे जाताना कोणत्या भाषेत बोलावं. तशा मला 7 भाषा येतात, त्यामुळे कोणत्याही भाषेत बोलायचं झालं तरी म्हणजे गुजरातीत देखील अस्खलित भाषण करू शकतो, त्यामुळे त्याची काही अडचण नाही. असो, तर एसारे नावाचा प्रकार हा मुंबईभर फार मोठ्या प्रमाणात चाललेला आहे. आणि एसारे म्हणजे काय हे अनेक लोकांना माहीत नसतं, आणि ज्यांना माहीत असतं त्यांना खूपच माहिती असतं. आणि इतकं माहीत असतं की एसआरए मधून पैसे कसे काढायचे, काय करायचं याच्या संदर्भात कार्यकर्ते नेहमीच फिरत असतात. मुंबई ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, आणि वाढत्या मुंबईत गंमत अशी आहे की अनेक गोष्टींमध्ये मुंबईत बदल होत चाललेले आहे. जसे सिनेमामध्ये बदल होतात, नाटकांमध्ये बदल होतात, टीव्हीवर बदल होतात, माणसांच्या पोशाखात बदल होतात, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होतात, रोगराईमध्ये देखील बदल होत असतात. आता उदाहरण म्हणून सांगतो, इथे बसलेल्या काही वयोवृद्ध लोकांना राज कपूरची पिक्चर आवडत असतील, त्यांच्यापेक्षा थोडे लहान असतील त्यांना सिनेमा बघायला आवडेल राजेंद्र कुमारचा, कदाचित दिलीप कुमारचा. त्यापेक्षा तरुण असतील त्यांना राजेश खन्ना आवडेल, त्यापेक्षा तरुण असतील त्यांना कदाचित ऋतिक रोशन आवडेल, त्यापेक्षा आणखी तरुण असतील त्यांना कोण रणबीर कपूर किंवा आणि त्याच्याही पलीकडे कोण आलेले आहेत ते आवडतील. पूर्वीच्या काळात नऊवारी साडी नेसत असत, ती नऊवारीची सहावारी कधी झाली, सहावारीतून सलवार कमीज कधी झाली, सलवार कमीज मधून बाकीचं काय, आणि आता पुढे त्याच्या पुढे स्कर्ट येतोय का त्याच्या आणखी पलीकडे काय येतंय ते समजायला मार्ग नाही. तसा पोशाख बदलला, आवडीनिवडी बदलल्या, तशी रोगराई देखील बदलत गेली. एकेकाळी रोग होण्यासाठी माणसाला कोणी ना कोणीतरी चावण्याची आवश्यकता होती. म्हणजे उंदीर चावला की प्लेग होत असे, मच्छर चावला की मलेरिया होत असे, कुत्रा चावला की पोटात 21 इंजेक्शन घ्यावी लागत असे, त्याला रेबीज असं म्हणत होते. त्यामुळे रोग होण्यासाठी देखील कोणाला कोणतरी चावायला लागत असे. अलीकडे फार मोठा रोग मुंबईत मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, आणि त्या रोगाचा डॉक्टर लोक मला समजतात, आणि म्हणून या रोगाला निदान करण्यासाठी मला बोलवत आहेत. या रोगाचं नाव आहे बिल्डेरिया. आता रोग होण्यासाठी कोणी कोणाला चावायला लागतं ना, तिथे माणसांना बिल्डर चावतो, त्याला बिल्डेरिया म्हणतात. या बिल्डेरिया रोगाची लक्षणं कोणती? तर पहिलं लक्षण असं की ज्याच्या घरामध्ये कधी खायला नव्हतं तो अचानक नाक्यावर नवीन शर्ट घालून लोकांना असं दाखवून फिरायला लागतो, देखा क्या है क्या है. ते पहिलं लक्षण बिल्डेरियाचं. ज्याच्या घरामध्ये कधी लँडलाईन सुद्धा नव्हती तो नवीन नवीन मोबाईल फोन घेऊन अजिबात त्याच्यावर काही नाही तर गाणी बिणी मोठ्याने ऐकवायचे, म्हणजे लोकांना माझ्याकडे फोन आला हे दाखवण्याचा प्रयत्न करत. त्यानंतर आणखी पुढे हा रोग गेला की माणसाची भाषा बदलायला लागते. रुपये, हजार, लाख म्हणण्याऐवजी कितना, पेटी, खोखा हे शब्द त्याला बोलायला सुरू होतात.
म्हणजे कितना देने का पेटी तेरे को, उडा डालेगा, पटा डालेगा, हे शब्द त्याच्यामध्ये लागतात की हा बिल्डेरियाचा रोग जरा मोठ्या प्रमाणात या माणसाच्या शरीरात घुसलेला आहे आणि कोणताही रोग निश्चित झाला हे कळण्यासाठी रक्त तपासायला लागतं. मलेरिया झाला की नाही रक्त तपासलं की कळतं, प्लेग झाला की नाही रक्त तपासलं की कळतं. तो बिल्डेरिया नक्की झालाय की नाही हे निदान कसं करायचं, तर गपचूप रात्री येऊन एखादा कागद घेऊन सह्या कन्सेंटच्या घ्यायला लागला की समजायचं याला 100% बिल्डेरिया झालेला. त्यामुळे लोकांकडे जाऊन बिल्डरची दलाली करायची आणि त्या दलालीतून पैसे कमवायचे हा नवीन रोग मुंबईत सर्वत्र सुरू झालेला आहे. गरिबांना रस्त्यावर आणायचं, बिल्डराची दलाली करायची आणि या गुलामगिरीतून मुंबईला पूर्णपणे गुलाम करायचं आणि हे सर्व एसआरएच्या माध्यमातून होतंय. आता ही एसआरएची योजना म्हणजे काय ही थोडक्यात आपण समजून घ्या. एसआरएच्या योजनेमध्ये लक्षात घ्या, मी काय म्हणतोय ते अगदी नीट लक्षात घ्या. जे तरुण मुलं असतील ज्यांच्याकडे पेन असेल कागद असेल मी जे सांगतो ते लिहून घ्या. आजच्या या कार्यक्रमाच्या कॅसेट्स त्याच्या सीडी केल्या जातील. त्या सीडी जे लोक आज आलेले आहेत त्यांनी तर पाहावेत आणि जे आलेले नाहीत त्या सगळ्यांना या कुराड गावामध्ये एकेका घरामध्ये ही सीडी चालली पाहिजे. व्हिडिओ वाले केबल वाले असतील त्यांना सांगा की लोकांच्या प्रबोधनाकरता जे मी आज सांगतोय ते नीट ऐकून घ्या. एसआरए म्हणजे काय? एसआरएच्या योजनेअंतर्गत ज्या झोपडपट्ट्या म्हणून घोषित झालेल्या झोपड्या आहेत त्या झोपड्यांना पुनर्वसित करण्याकरता ही एसआरएची योजना. आता एसआरएची योजना म्हणजे नेमकी काय, तर बिल्डर आपल्याला 270 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया देतो. आता कार्पेट एरिया म्हणजे काय आणि बिल्टअप एरिया म्हणजे काय हे सर्वसामान्यांना माहित नाही. ते थोडे माहित करून घेणं आवश्यक आहे. एखाद्या खोलीच्या आतमध्ये जाऊन त्या खोलीची लांबी आणि रुंदी मोजायची. लांबी गुणिले रुंदी बरोबर कार्पेट एरिया. म्हणजे 10 फूट बाय 8 फुटाची खोली 10 गुणिले 8 80 फूट. 10 फूट बाय 10 फुटाची खोली 10 गुणिले 10 100 फूट. याला कार्पेट एरिया म्हणतात. एखाद्या घराच्या आतमध्ये जायचं, इथल्या भिंतीपासून तिथल्या भिंतीपर्यंत मोजमाप करायचं, तिथल्या भिंतीपासून इथल्या भिंतीपर्यंत मोजमाप करायचं आणि लांबी गुणिले रुंदी याला कार्पेट एरिया म्हणतात. लक्षात आलं कार्पेट एरिया काय म्हणतोय ते? आता बिल्टअप एरिया म्हणजे काय, तर त्याच खोलीला भिंतीसह बाहेरून मोजमाप केलं की त्याला बिल्टअप एरिया म्हणतात. कार्पेट एरिया बदलत नाही पण बिल्टअप एरिया बदलू शकतो. उदाहरणार्थ 10 फूट बाय 10 फुटाची खोली 100 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया. आता त्याची भिंत जर 6 इंची असेल तर 6 इंची भिंतीसह 11 फूट बाय 11 फूट बरोबर 121 स्क्वेअर फीट बिल्टअप एरिया. 100 फूट कार्पेटला 6 इंचाची भिंत असेल तर 121 स्क्वेअर फीट बिल्टअप एरिया होतो. तीच भिंत 9 इंचाची असेल तर एकंदरीत 11.5 फूट बाय 11.5 फूट बरोबर बिल्टअप एरिया 132-135 च्या घरात जा. तीच जर भिंत 1 फुटाची असेल तर 12 फूट बाय 12 फूट बिल्टअप एरिया 144 फूट होणार. याचा अर्थ 100 फूट कार्पेट एरियाला 110 फूट बिल्टअप असू शकतो, 120 असू शकतो, 130 असू शकतो, 140 असू शकतो, 145 ही असू शकतो. त्यामुळे कार्पेट आणि बिल्टअपच्या घोळामध्ये आपली वाट बिल्डर कसे लावतात हे आपल्याला समजून घेण्याची आवश्यकता आहे.
270 कार्पेट एरिया अधिक सुबोध कुमारांनी अलीकडेच दिलेला फंजिबल एरिया. आता फंजिबल एरिया म्हणजे काय, तर 270च्या वर 270 अधिक 35% म्हणजे 270च्या 35% किती आले, 75 अधिक 75 अधिक 60 म्हणजे साधारणपणे 150 अधिक 60 210 फूट म्हणजे 270 अधिक अगदी 200 फूट आपण जरी धरले तरी 270च्या वर हे फंजिबल FSI हा 100 फुटाचा आपल्याला येतो. लक्षात घ्या, 100वर 35, 200 वर 70, 270 वर साधारणपणे 100 फुटाच्या आसपास एक्स्ट्रा एरिया फंजिबल मिळतो. शेकडा 35 म्हणजे 270 वर आणखी 100 फूट फंजिबल एरिया म्हणजे कार्पेट एरिया हा 370 आपल्याला कायद्यानं मिळतो. आता हा 370चा बिल्टअप एरिया करायचा तर 370चा बिल्टअप एरिया त्याच्यावर 20 किंवा 25% आपण धरले तर साधारणपणे 500 फूट बिल्टअप एरिया होतो. हे मी का गणित मांडतोय, प्रत्येकाने हे गणित समजून घ्यावं. 500 फुटाचा बिल्टअप एरिया आपल्याला मिळाला तर 500 फुटाचा बिल्टअप एरिया बिल्डरला विक्रीला मिळतो. म्हणजे आपल्याला झोपडपट्टी धारकाला जितका बिल्टअप एरिया तो बांधून देईल तितकाच बिल्टअप एरिया त्याला विक्रीला मिळतो. बालवाडी बांधली तर त्याचा FSI विक्रीला मिळतो. शाळा बांधली तर त्याचा FSI विक्रीला मिळतो. जितक्या एरियाची शाळा बांधेल तितकाच एरिया विक्रीला त्याला मिळतो. साधं मुलांचं क्रेश म्हणजे छोट्या मुलांना खेळण्यासाठी पाळणा घर जरी बांधलं तरी 100 फुटाचा पाळणा घर बांधलं तर त्याच्या मोबदल्यात 150 फूट विक्रीला मिळतं. आता हिशेब थोडासा करणं आवश्यक आहे. 500 फूट बिल्टअप एरिया बांधकामाची किंमत आपल्या घराची किती, तर 1000 ते 1500 रुपये पर स्क्वेअर फीट. आपण अगदी 1500 रुपये पर स्क्वेअर फीट एका घराची धरली तरी 500 फूट बांधकामा करता 1500 रुपये पर स्क्वेअर फीट एका फुटाची आपण जरी धरली बिल्टअप एरिया अगदी जास्तीत जास्त तरी 7.5 लाख रुपये. त्याच्या मोबदल्यात विक्रीला जे 500 फूट त्याला मिळतात ते तो सुपर बिल्टअप एरिया करून विकतो. म्हणजे 500 फुटावर आणखी 40% वाढवून तो 700 फूट प्रत्येक घरामागे विक्रीला 700 फूट 700 त्याला विक्रीला मिळतात. आज विक्रीचा काय दर आहे बाबा? कुऱ्हाड विलेज मध्ये नवीन बिल्डिंग बांधतात एका फुटाला काय किंमत आहे? 8 ते 10,000. आपण अगदी 8,000 धरू, कमी धरू. 700 फूट तो जे विकतो गुणिले 8,000 किती झाले? 56 लाख. 56 लाख रुपये. त्याच्यात खर्च कोणता? तर आपल्या घराची किंमत 7.5 लाख, विक्रीच्या 700 फुटाच्या बांधकामाची किंमत 10 लाख आणि आपल्याला द्यायचे 20,000. जे कॉर्पस 20,000च्या ठिकाणी समजा कोण 50,000 देईल, कोण लाख देईल. 7.5 लाख अधिक 10 लाख 17.5 लाख अधिक कॉर्पस लाख 2 लाख समजा 20 लाखाचा खर्च. 20 लाखाचा खर्च 56 लाख रुपये उत्पन्न. म्हणजे प्रत्येक झोपडपट्टी धारकाच्या खिशातून 36 लाख रुपये लुटून बिल्डर घेऊन जाणार आणि तुम्ही म्हणणार वा काय आम्हाला मोफत घराची योजना दिली.
म्हणजे मी तुम्हाला सांगायचं, काका तुमच्या खिशात किती पैसे आहेत? तुम्ही म्हणाल 200 रुपये आहेत. मी म्हणाल मला ते 200 रुपये द्याल का? ते मी घ्यायचे, माझ्या खिशात टाकायचे, काकांना अर्धा कप चहा द्यायचा आणि सांगायचा भडव्या घे, फुकट आहे. ही झोपडपट्टीची पुनर्विकासाची योजना म्हणजे तुमचे 36 लाख लुटवायचे आणि तुम्हाला सांगायचं की तुमच्यावर मी उपकार करतोय, तुम्हाला फुकट घर देतोय. अरे माझे 36 लाख लुटून तू घेऊन जातोयस, त्याच्याबद्दल बोलू नका. कारण या 36 लाखामध्ये सगळे राजकीय पुढारी सहभागी आहेत ठाण्यामध्ये. ही झोपडपट्टीची खरी योजना. आणि मग काय होतंय या योजनेमध्ये? धारावीत आम्ही गेलो आणि तिथे झोपडपट्टी पुनर्वसनाची योजना झाली होती. तिथे 80% लोक घरं विकून गेली. मी SRA कमिटीवर होतो. स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी SRA म्हणतात. त्या ऑथॉरिटीचे अध्यक्ष मुख्यमंत्री आणि तिथे कमिटी मेंबर आहेत. माझ्यासारख्याला त्यांनी कमिटी मेंबर केला. मी ज्या ठिकाणी घरं विकली गेली तिथे गेलो आणि पोलिसांना सांगून जे विकून गेले त्यांना बोलवलं आणि त्यांना विचारलं, का रे बाबा तुम्ही का विकून जाताय? 5 जणांना त्यांनी बोलवलं. एकाला मी विचारलं की तुम्ही का विकून जाताय? तो म्हणाला, साहब मैं बूढ़ा हूं, रिटायर हो गया हूं, मेरी कोई आमदनी नहीं है. पुराने घर में जो भी रिटायरमेंट के बाद में 4 पैसे मिले उससे घर का बिजली भत्ता सब चल रहा है. अभी नए बिल्डिंग में कम से कम 3000 रुपया महीने का मेरे को खर्चा गिरता है. मैं कहां से लाऊं? तो मुझे बेचने के अलावा कोई चारा नहीं है. मी म्हटलं 3000 कसे काय लागतात? ते म्हणाले, सीधी बात है साहब, हमारी बिल्डिंग है 9 माले की और उसके अंदर लिफ्ट है. लिफ्ट एक बिल्डिंग में 100 घर, एक घर में 5 आदमी, कुल मिला के कितने हुए? 500 लोग. दिन में 3 बार भी नीचे आएंगे, 3 बार ऊपर जाएंगे, 6 बार. तो 500 लोग लिफ्ट में से 3 बार आएंगे, 3 बार जाएंगे, तो 500 मल्टीप्लाइड बाय 6, 3000 बार लिफ्ट नीचे ऊपर जाती है. साहब लिफ्ट हवा पे नहीं चलती है, वो बिजली लगता है. वो लिफ्ट के बिजली का बिल हर महीने को आपको भरना पड़ता है. और हमारे बच्चे कभी लिफ्ट देखी नहीं, झोपड़पट्टी में रहते हैं. जब देखा तो नीचे से ऊपर, ऊपर से नीचे, नीचे से ऊपर, ऊपर से नीचे. बच्चे खेलते हैं, उसमें भी बिजली जलती है. तो हर घर को महीने को लिफ्ट की बिजली के लिए 400 रुपया खर्चा. अगर लिफ्ट बिगड़े तो 200 रुपया अलग. वो गिनती करो. मैं बोला ठीक है, लिफ्ट का वो तो समझ गया. फिर क्या हुआ? बोलता है नीचे वाले ग्राउंड फ्लोर पहले और दूसरे वाले बोले कि हम लिफ्ट का पैसा नहीं भरेंगे. क्यों? हमको नहीं चाहिए लिफ्ट, हम तो सीधा चढ़ के आ जाते. ऊपर वाले बोले, नीचे आते समय नीचे वालों को गाली देते, साले ये झोपड़पट्टी में रहने वाले, इनको कभी पैसा नहीं देते हमको और हमको लिफ्ट का तकलीफ होती है. तो नीचे वालों ने पैसा नहीं दिया, ऊपर वाले बोलते हैं कि नीचे वाले नहीं देंगे तो हम भी नहीं देंगे. तो लिफ्ट का किसी ने पैसा नहीं दिया. लिफ्ट का मीटर निकाल के लेके गई BSES और लिफ्ट हो गई बंद. फिर क्या हुआ? ऊपर वालों ने रविवारी केलेला मटणाचा मसाला, त्यातून असलेली घाण ती लिफ्ट उघडायची आणि त्यातून खाली टाकायचं. म्हणजे ही सगळी घाण लिफ्टच्या वेल मध्ये आणि खालच्यांना दुर्गंधी आणि मच्छराने खालच्या आजारी आणि वरचे लिफ्ट शिवाय 9 मजले चढून हार्ट अटॅकनी डायरेक्ट वर.
ही झाली लिफ्टची कथा. पाणी आलं की खाली टाकीमध्ये पाणी भरायचं आणि त्या पाण्याला पंप लावला की तो वर चढवायचा आणि वरच्या टाकीतून सगळ्यांच्या घरी पाणी येणार. लोकांना माहितीये की पाणी येणार, प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये टाक्या करून ठेवल्या. वरच्या टाकीमध्ये पाणी पडलं की सगळ्यांच्या टाकीत भरून गेलं की पाणी वरच्या टाकीतलं संपतंय. मग लहान मुलाला सुद्धा माहिती आहे की जायचं आणि पंप ऑन करायचा की पाणी येतं. अनेक वेळेला पंप ऑन करताना याचं भान नसतं की खालच्या टाकीतलं पाणी सुद्धा संपलेलं असतं. मग खालच्या टाकीत पाणी नाही आणि पंप झाला ऑन, तर पंपचा मोटर जळला आणि 2.5 लाख रुपये 100 जणांवर आले, म्हणजे झाले परत 2.5 लाख रुपये. 7 महिन्यामध्ये 3 वेळा पंप जळला, 2 वेळा पंपाची दुरुस्ती करावी लागली, त्याचे पैसे आम्हाला भरायला लागले. म्हणजे पंपाच्या विजेचे पैसे वेगळे, लिफ्टच्या विजेचे पैसे वेगळे, पाण्याचे वेगळे 350 रुपये महिना. म्हणाले कोणाच्या घरी 10 माणसं आहेत आणि ते दिवसातून 10 वेळा आंघोळ करतात आणि एखाद्याच्या घरी 2च माणसं आहेत आणि ते 10 दिवसातून एकदाही आंघोळ करत नाहीत. पण पाणी जर वापरलं तर सगळ्यांना त्याचं बिल समान वाटून घ्यायला लागतं. असं म्हणता येत नाही की माझ्या घरी 5 लोक आहेत, त्याच्या घरी 25 आहेत म्हणून त्याने पाण्याचं जास्त बिल द्यावं. त्यामुळे पाण्याच्या बिलापोटी 200-250 रुपये महिना. पंपाचे वेगळे, पंपाच्या विजेचे वेगळे, पंपाच्या रिपेअरचे वेगळे, लिफ्टच्या विजेचे वेगळे, लिफ्टच्या रिपेअरचे वेगळे. मजल्यावर जे जिने आहेत, रात्री अपरात्री लोक येतात, त्यामुळे जिन्यावरची बत्ती रात्रभर चालू ठेवावी लागते. आमच्या जुन्या घरामध्ये म्युन्सिपाल्टीचे लाईट असतं, त्यामुळे आम्हाला त्याचा खर्च येत नाही. त्या जिन्यावरच्या बत्तीचा दर महिन्याला जे बिल येतं तेही आपल्याला भरायला लागतं. म्युन्सिपाल्टीचे टॅक्सीस वेगळे आणि साफसफाई करता कचरा नेणार, पॅसेज साफ करणार नेणार, घरातून कचरा घेऊन खाली जाणार, या सगळ्यांकरता पैसे. लिफ्ट बिघडू नये म्हणून लिफ्टमन ठेवला तर त्याच्या पगारातून पुन्हा ते पैसे. हे सगळे मिळून 3,000 रुपये महिन्याचे आम्हाला भरायला लागतात आणि ते 3,000 भरण्याची आमची ताकद नाही म्हणून आम्ही विकून जातोय असं लोक म्हणतात. आणि म्हणून बिल्डरांकडून केलेल्या या योजनेमध्ये प्रत्येक घराचे 30-35 लाख रुपये बिल्डर लुटून घेऊन जातो आणि आपण लुटून घ्यायची तयारी केली. माझी आजी होती, ती मला लहानपणी कहाणी सांगायची राजा हरिश्चंद्राची. तो फार मोठा राजा होता, त्याच्याकडे अमाप पैसा होता. सकाळी कोण आला, कोणी हात असा केला की आपले पैसे त्याला लुटून देत असेल. मी नेहमी आजीला विचारायचं, आजी मी भेटू जाऊन राजा हरिश्चंद्राला, मलाही थोडे देईल. आजी म्हणाले अलीकडच्या काळात कलियुगात राजा हरिश्चंद्र जन्माला येत नाही, तो जन्मलाच नाही आणि कलियुगात दिसणारच नाही, कारण लोकांमध्ये पाप झाले. पण मध्यंतरी मला कोणाला तरी फोन आला की कुराड गावामध्ये भरपूर राजा हरिश्चंद्र जन्माला आलेले आहेत आणि त्यांना फार हौस आहे. ले जाओ मेरा 30 लाख भी लेके जाओ और भी लेके जाओ, दलालों को भी खिलाओ, नेताओं को भी खिलाओ, मैं देने के लिए तैयार हूं, लूट लो मुझे. माझा एक मित्र होता, कधी सत्यनारायणाच्या पूजेत गेला तरी 1 रुपया खिशातून टाकत नसे. आम्हाला चहा प्यायला हिराण्याच्या हॉटेलमध्ये न्यायचा, तो घेऊन जायचा आणि चहा प्यायल्यावर याला लगेच लागायची. बिल देण्याच्या वेळेला आला आणि मग असं बघायचं, बिल दिलं, अरे दिलं का रे बिल. गाडी होती त्याच्याकडे. एकदा त्याच्या गाडीत बसलेला असताना गुलाब्याच्या रस्त्यावर आम्ही चाललो होतो, त्यांनी पटकन गाडी थांबवली. मला म्हणाले चल मजा बघूया.
एक गोरा माणूस, म्हणजे गोरा फॉरेनर, हा रस्त्याच्या बाजूला गर्द पिऊन असा पडलेला होता. हा गेला त्याच्याकडे, त्याचा हात मिळवला, खिशातून 10 रुपये काढून त्याच्या हातात टाकले. मी म्हटलं, सत्यनारायणाच्या पूजेला कधी तुझ्याकडे 1 रुपया नसतो, चहा प्यायच्या वेळेला तू लपतोस, पण या गोऱ्याला तू 10 रुपये का दिले? तर म्हणाले, याच्या बापदादांनी आपल्याला लुटलं, याला पैसे देण्यामध्ये काय मजा आहे, द्यायचे तर अशा गोऱ्याला द्यायचे, म्हणून लुटून घ्यायचं तर मोठ्या बिल्डर कडून लुटून घ्या. अशा पद्धतीचे हरिश्चंद्र कुराड गावामध्ये फार निर्माण झालेले असल्याचं कळलं. तर मी म्हटलं की आजी तर माझी जिवंत नाही, पण निदान हरिश्चंद्र जिवंत आहेत कुराड गावामध्ये, त्यांचा नमस्कार करण्यासाठी आलोय. तुम्ही तुमचे 30 लाख द्या, 40 लाख द्या, लुटून घ्या आणि कंगाल व्हा, माझं काही देणं घेणं नाही, पण हरिश्चंद्र आहात म्हणून तुमच्या पाया पडायला आलेलो आहे की बाबा राजा हरिश्चंद्र एवढे मोठे हरिश्चंद्र आहेत की स्वतःचा आहे नाही ते अस्तित्व लुटून बिल्डरला आणि सर्व नेत्यांना पैसेवाले करतायत. त्यामुळे या हरिश्चंद्रांच्या भेटीला माझ्यासारखा एक कार्यकर्ता येऊन किंवा भेट तरी घ्यावी तुमची की बाबा किती मोठे हरिश्चंद्र आहेत. त्यामुळे असं या SRAच्या योजनेमध्ये सरकारने एक समिती नेमली की ही SRAची योजना म्हणजे काय याचा अभ्यास करून अहवाल द्या. या समितीचे अध्यक्ष कोण? तर मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन कमिशनर सदाशिवराव तिनैकर. आता हे सदाशिवराव तिनैकर म्हणजे अतिशय स्वच्छ प्रतिमेचा माणूस आणि सर्व झोपडपट्टी वासियांना ज्या व्यक्तीनं फोटोपास दिला आणि फोटोपासच्या पूर्ण योजना अंमलबजावणी करणारी व्यक्ती म्हणजे सदाशिवराव तिनैकर. त्यांना झोपडपट्टी वासियांच्या संदर्भात त्यांचं नातं आणि त्यांचं असलेलं प्रेम याच्याविषयी कुठेही दुमत होऊ शकत नाही, म्हणून सरकारने नेमलं त्यांना की बाबा तुम्ही या झोपडपट्टींची योजना याचा अभ्यास करा आणि अभ्यास करून यातून काही मार्ग काढतो का सांगा. सदाशिवराव तिनैकरांच्या रिपोर्ट मध्ये पहिलं वाक्य वाचलं की SRAच्या योजनेचा नेमका काय बोजवारा झालेला आहे त्याच्याविषयी ते म्हणतात. इंग्रजीत आधी सांगतो, त्यांनी जे त्यांच्या रिपोर्ट मध्ये लिहिलेलं आहे आणि मग त्याचं मराठीत भाषांतर करतो. ते म्हणाले, द SRA स्कीम is of the builder, for the builder, by the builder. There is nothing in this scheme for the slum dweller. म्हणजे अमेरिकेची घटना ज्या वेळेला जॉर्ज वॉशिंग्टनने लिहिली त्यावेळेला अमेरिकेच्या घटनेत पहिलं वाक्य असं होतं की अमेरिका हे राज्य कोणासाठी आहे? ऑफ द पीपल, म्हणजे लोकांचं राज्य. फॉर द पीपल, लोकांसाठी काम करणारं राज्य. बाय द पीपल, लोकांमधून निर्माण झालेलं हे राज्य आहे, असं अमेरिकेच्या घटनेत लिहिलं. आणि तिनैकरांनी SRA बद्दल लिहिलं ऑफ द बिल्डर, फॉर द बिल्डर, बाय द बिल्डर, म्हणजे बिल्डरांनी तयार केलेली योजना, बिल्डरांच्या भल्याकरता राबवली जाणारी योजना आणि बिल्डरांचं हित साधण्याचीच योजना. याच्यामध्ये गरिबाचं काही नाही, सगळं काय आहे ते बिल्डर आणि त्यांच्या दलालांची मदत करण्यासाठी ही योजना आहे. आता या योजनेमध्ये आपण काय करणार बाबा? आम्ही झोपड्यात राहायचं का? ही योजना घेतली नाही तर वेगळा काय पर्याय आहे का? आम्हाला बिल्डरकडे जाण्या वाचून वेगळा काय मार्ग आहे का? असं वारंवार सरकारला लोक विचारत होते. त्यामुळे सरकारने कायद्यात बदल केला आणि त्या कायद्यातल्या बदलामध्ये हे लिहून दिलं सरकारने की 2 प्रकारचे विकास आपल्याला होऊ शकतात झोपडपट्टीचे. एक विकास बिल्डरांच्या मार्गाने होऊ शकतो, जिथे आपण बिल्डरांकडे जायचं आणि पूर्ण फायदा बिल्डर घेऊन जातो. आणि दुसरा विकासाचा पर्याय असा आहे की हा विकास सेल्फ डेव्हलपमेंट,
स्वयंविकास. स्वयंविकास याचा अर्थ बिल्डराशिवाय जनतेनं स्वतः करता केलेला विकास. आणि जनतेनं केलेल्या विकासात बिल्डर राहत नाही, पण बिल्डरला जितका FSI मिळतो त्याच्यापेक्षा 10% FSI जनतेला अधिक देण्याचा सरकारने त्या ठिकाणी केलाय. आणि तो आज कायदा आहे. आपल्यापैकी किती लोकांना या कायद्याची माहिती आहे? जरा हात वर करा. नाही माहिती. आपल्याला माहिती आहे की आपण झोपडपट्टीत राहता याची तरी माहिती आहे. झोपडपट्टीचा कायदा आहे याची आपल्याला माहिती आहे. झोपडपट्टी पुनर्वसन कायदा स्लम ऍक्ट हा 1976 साली पारित झाला. 74 साली आला. हे किती वर्ष झाली? कमीत कमी 40 वर्ष झाली. 40 वर्षापूर्वी झालेल्या ह्या कायद्यात कलम 13 आणि 14 म्हणते की कसेल त्याची जमीन कसं राहील त्याचं घर. जो जिस जमीन पे बोएगा वो उस जमीन का मालिक, जो जिस जमीन पे रहेगा वो उस जमीन का मालिक. हे काय कोण म्हणतंय? 76चा कायदा म्हणतो. झालात काय आपण मालक? नाही झालं. का नाही झालात मालक? कारण आपल्याला मालक जर केलं तर मग नेत्यांना कोण बघणार? त्यांची पोट कोण भरणार? मी एकदा अट्टहासानं म्हणालो की भारत म्हणजे भिकाऱ्यांचा देश आहे. कोण म्हणा काय चंद्रशेखर प्रभू आपल्या देशाला तू भिकारी म्हणतो? म्हटलं देशाला नाही म्हणत. मी भिकाऱ्यांचा देश अशासाठी म्हणतो की 5 वर्षातून एकदा 10-15 भिकारी येतात. मध्या 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 मागायला. एकदा काय त्याच्यावर करुणा येऊन त्याच्या झोळीत 4 मतं टाकली की त्याच्यानंतर उर्वरित 5 वर्ष आपण भीक मागायची. रस्ता बनवा, पाणी द्या, हे करा. म्हणजे 5 वर्षातून एकदा त्यांनी भीक मागायची, उरलेली 5 वर्ष आपण भीक मागायची. म्हणजे दोघेही भिकारी. एकदा एका भिकाऱ्याने मोठ्या शेठला विचारलं, अरे भाई पैसा दे ना. तो बोलला नहीं है. अरे 2 रुपया देना. नहीं है. फिर 10 रुपया देना. वो भी नहीं. अरे 50 तो होगा वो तो दे. नहीं है. अरे तेरे पास भी नहीं है. चल दोनों मिलके भीक मांगते हैं. म्हणजे तशा पद्धतीनं एका बाजूला भीक मागणारे भीक घेऊन आपली मतं घेऊन गायब होतात आणि त्यानंतर उरलेल्या लोकांना भिकेला लावतात की साहेब पाणी देऊ. हा देखेंगे. साहेब रस्त्यात लाईट नाही. हा बघूया. या रस्त्यात खड्डे आहेत. हा बघूया. पाणी नीट येत नाही. बरं बघतो मी. साफसफाई नीट होत नाही. मग म्युन्सिपाल्टीच्या माणसाला पाठवतो. म्हणजे 5 वर्ष आपण मागायची. आता भीक मागण्याचा सीझन येतोय वर्षभरात. सगळेच येतात आपल्याकडे मागायला. रस्त्यामध्ये भीक आपण कोणाला देतो? हात तुटलेला, पाय वाकडा, डोळे नाहीत. त्या पद्धतीनं नेत्यांना आपण लुळे पांगळे असलेले परवडतात. जनता लुळी पांगळी झाली की मग बिल्डरांच्या माध्यमातून त्यांना लुटणं सोपं जातं. आणि म्हणून या SRAच्या योजनेत, बिल्डर दाखिल्या योजनेत, प्रत्येक योजनेत प्रत्येक माणसामागे, कुराड सारख्या गावातल्या एकेका घरामागे 36 लाख रुपये लुटून बिल्डर जातात. आणि लोक म्हणतात अरे काय आपल्यावर उपकार करतोय, बिल्डर देतोय. 36 लाख घेऊन जातोय त्याचं काय? हे बोलू नको. आपल्या सगळ्या नेत्यांना वाटा मिळतो. नेते म्हणतात तुमच्या वतीनं आम्ही वाटाघाटी करतो. म्हणजे वाटा यांचा आणि घाटा जनतेचा. ही वाटाघाटी. तर स्वयंविकासाच्या योजनेत काय होतं? स्वयंविकासाच्या योजनेत देखील 270 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया मिळतो. स्वयंविकासाच्या योजनेत देखील 35% फंजिबल FSI मिळतो. हे 270 अधिक 100 समजा 370 स्क्वेअर फीट, 363 भरतात काहीतरी कार्पेट एरिया. 270 अधिक 100
370 पण 363 कार्पेट एरिया, त्याचा बिल्टअप एरिया स्वयं विकासाच्या योजनेत देखील 500 होतो. त्या 500च्या मोबदल्यात दुसरे 500 विक्रीला स्वयं विकासाच्या योजनेत देखील तेवढेच मिळतात. पण स्वयं विकासाच्या योजनेत आपण 500 फूट विकत नाही. जनता ठरवते की आपल्याला 500 पैकी किती विकायचे आणि किती माझ्या घराला जोडून माझं घर मोठं करायचं. त्यामुळे 370च्या वर जर आपण ठरवलं की विक्रीच्या 500 पैकी 100 फूट आम्ही विकणार नाही, आमची घरं मोठी होतील, तर 370 ऐवजी 470 570 कार्पेट एरिया आपण घेऊ शकतो स्वयं विकासात. हे लक्षात घ्या. पूर्ण मुंबईमध्ये स्वयं विकासाची अशी योजना आहे. इतकंच नव्हे तर विक्री करता जे 10% अधिक मिळालेले आहेत, म्हणजे 10% एरिया साधारणपणे 50 फूट अधिक मिळणार आहे, ते विकून त्याचे पैसे देखील आपल्याला कॉर्पस निधी म्हणून मिळेल. म्हणजे बिल्डरच्या योजनेमध्ये बांधकामाचा खर्च आपण 7.5 लाख धरला. आपल्या योजनेत देखील 7.5 लाख बांधकामाचा खर्च, अधिक 100 फूट आपण एक्स्ट्रा आपल्या घरात घेतोय, त्याच्या बांधकामाचा खर्च मिळून आपल्या बांधकामाचा खर्च 10 लाखाचा होतो. विक्री करता जो 10 लाखाचा खर्च बिल्डरला होतो, तो आपल्यालाही समजा 7-8 लाख रुपये पडतो, कारण त्याच्यात 100 फूट कमी होतात विक्रीचे. म्हणजे आपला खर्च देखील 17-18 लाखाच्या घरात जातो. पण विक्रीचा जो एरिया आहे तो 500च्या ऐवजी 400 होतो आणि तो सुपर बिल्टअप करून 400च्या ठिकाणी आपण 600 विकतो आणि तो 600 8,000च्या दराने आपण विकतो. म्हणजे किती रुपये निघतात त्याच्यात? 8,000च्या दराने 600 फूट 46 लाख रुपये. या 46 लाखातून 20 ते 22 लाख खर्च जरी गेला तरी 20 ते 25 लाख रुपये प्रत्येकाचे होतात. अरे 20-25 लाख उरले नाही, जरी 10 लाख उरले तरी प्रत्येक माणसाच्या वाट्याला ते 10 लाख येतात. ते बँकेत ठेवून दर महिन्याला 10,000चा व्याज मिळतं आणि त्या व्याजातून 4,000 रुपये मेंटेनन्स चला देऊ. लिफ्ट पोराला सांगायचं जा 10 वेळा वर खाली कर, तुझा बाप आहे पैसे भरण्यासाठी, आणि हे पैसे कोणी दिलेले नाहीत, आपल्या स्वयं विकासातून निघतात. म्हणजे स्वयं विकासात बिल्डर देतो त्यापेक्षा चांगला प्लॅन, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम नकाशा, बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा जास्त कॉर्पस, आणि बिल्डर देतो त्यापेक्षा लवकर बांधकाम. हे सर्व स्वयं विकासात शक्य आहे. धारावीच्या त्या एका बाईला विचारलं की तू कशाला विकून गेलीस, तर ती म्हणाली कि पुराना घर था, जब भी बरसात में ऊपर से पानी गिरता था वो ठीक था, हम लोग नीचे बाल्टी लगा के रहते थे. नया घर बिल्डर ने दिया तो ऊपर वाले का टट्टी पिसाब मेरे घर में गिरता है, उधर में रोज संडास को जाते समय घर के अंदर छतरी लेके जाना पड़ता है. त्यामुळे बिल्डर क्वालिटी देईल याची काय गॅरंटी आहे? बघा, अनेक बिल्डरांनी दिलेली जी घरं आहेत ती 2 वर्ष 4 वर्ष कोणत्या पद्धतीची झालेली आहेत. त्यामुळे बिल्डरच्या बांधकामाच्या क्वालिटीचा कुठेही हिशेब नाही. स्वयं विकासात आपण केलं तर आपण बांधकाम ज्याला देऊ, चांगल्या संस्थेला देऊ, त्याच्यावर देखरेख आपली असेल आणि त्याच्या बांधकामाची गॅरंटी असेल. महिलांना माहिती आहे की साधा बल्ब विकत घ्यायचा झाला तर आपण विचारतो त्या बल्बवाला, कितने साल का गारंटी है, कुछ होएगा तो वापस लेके आएगा. मिक्सर घ्यायला गेला की सांगते हे मिक्सर बिघडला तर उचलून तुझ्या टाळक्यात मारील. पण बिल्डरकडे सह्या करताना कोण विचारणार की माझ्या घराची गॅरंटी काय? नाही विचारत का?
बिल्डरच्या घराला गॅरंटी नाही, म्हणजे दुसऱ्या वर्षी गळायला लागलं तरी काय तो मोठा बिल्डर. कारण काय की तो नेत्या लोकांना पैसे देतो. आणि अशा बिल्डरकडे आपल्याला जायचं असेल तर आपण हरिश्चंद्राचे अवलाद आहात म्हणून आपला नमस्कार करेल. आणि बिल्डरकडे जर जायचं नसेल, स्वयंविकासाच्या मार्गातून स्वतःचा विकास जर स्वतः करायचा असेल तर आपल्याला पूर्ण मदत, एक पैसा देखील आपल्याकडून चार्ज न करताना मी आपल्याला मदत करायला तयार आहे का तुमची तयारी? तुम आगे जाओ, हम कपड़ा संभालता है. फक्त बोलणार का खरंच तयारी आहे? किती जण स्वयं विकासाला तयार होणार बिल्डरला सोडून? हात वर करा. सगळे तयार आहेत? 100%. म्हणजे आज ठराव समजायचा की आजपासून बिल्डर हद्दपार समजायचं की नाही? नुसतं इथे ओरडणार का तिथे बोलणार बिल्डरच्या विरोधात? हे रात्री येऊन पैसे देतो तो आहोत, घेणार का ते? बिल्डरच्या विरोधात भूमिका घेऊन उभं राहण्याची कुराडगावाची तयारी आहे का? आता आपण आपली एकत्र संघटना घ्या. कोणत्याही बिल्डरला सही देऊ नका. कोणी बिल्डर आला की काय करायचं? 60 वर्षापूर्वी एक म्हातारा होता. त्याला बिचारायला चालायलाही माहिती नव्हतं. एक काठी होती त्याच्या हातात आणि तो निघाला अख्ख्या ब्रिटिश साम्राज्याला सामोरं जायला. ब्रिटिश साम्राज्य म्हणजे इतकं मोठं की लोक म्हणत असे की एक वेळी सूर्य मावळला तरी चालेल, पण ब्रिटिश साम्राज्य कधी मावळणार नाही. ब्रिटिशांचा सूर्य कधी मावळच शकत नाही. अशा ब्रिटिश साम्राज्याला एक म्हातारा सामोरं गेला, एक काठी हातात घेऊन. ती काठी सुद्धा कधी उगारली नाही, ती फक्त चालण्यासाठी वापरली. आणि त्याने कोणतं हत्यार वापरलं? त्यांनी स्टेन गन वापरला का मशीन गन वापरला का घोडा वापरला का गोळी वापरली नाही. त्यांनी फक्त एक हत्यार वापरलं. 1942 मध्ये ब्रिटिश साम्राज्याला या म्हाताऱ्यानं, ज्याचं नाव महात्मा गांधी म्हणून आपण ओळखतो, त्यांनी ब्रिटिशांना हात जोडून काय सांगितलं? चले जाओ. एका म्हाताऱ्याने 42 साली 100, 200, 500 चांगल्या कार्यकर्त्यांना घेऊन ब्रिटिश साम्राज्यांना हात जोडून नमस्कार केला आणि सांगितलं चले जाओ. त्यांनी चले जाओ म्हटल्याबरोबर पूर्ण देशाने ब्रिटिशांना म्हटलं चले जाओ. तर आज त्याच गांधीजींची आठवण काढून त्यांचं हत्यार पुन्हा घेऊन 60 वर्षानंतर पुन्हा तोच नारा द्यायचा. बिल्डर आणि त्यांचे दलाल सह्या घ्यायला आले की हात जोडायचे आणि काय म्हणणार? काय म्हणणार? मग चले जावचं आजपासून आंदोलन आपलं सुरू झालं. आज तारीख काय? 24 जानेवारी 2013 रोजी कुराड गावातल्या लोकांनी बिल्डरच्या विरुद्ध चले जाव आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याचं रणशिंग आज आपण फुकलेलं आहे. या ठिकाणी सांगायची तयारी आहे का? सगळ्यांची तयारी आहे का? आता चाळीतून लोकांनी जाऊन सगळ्यांना सांगायचं, नेत्यांचे दलाल, बिल्डरचे दलाल. कारण एक लक्षात घ्या, तुमच्या प्रत्येक सहीला 1 लाखाची किंमत आहे. जो गपचूप येऊन सांगतो काकू जरा सही द्याल का, घेऊन येतो मैंने इतना दिया म्हणून. त्यामुळे कोणीही सह्या द्यायच्या नाहीत. आणि बिल्डर किंवा त्यांचे दलाल आले तर त्यांच्यावर राग करू नका, त्यांच्यावर आग पाखडू नका, त्यांना मारण्याचं काम करू नका, त्यांना दोष देऊ नका, त्यांना खोटं नाटक काही बोलू नका. फक्त त्यांना नमस्कार करा आणि सांगा चले जाओ.
त्यामुळे चले जाओचं आंदोलन हे जाहीरपणे जगाला सांगायला मला आनंद होत आहे आणि यापुढे या आंदोलनाला अनुसरून एकच ध्यास आपल्याला ठेवायचा आणि तो ध्यास म्हणजे स्वयंविकास. जर विकास हा आपल्याला पाहिजे, पुनर्विकास हा आपल्याला पाहिजे, पण तो आम्ही स्वतःच्या हक्कानं करणार. कोणाची मेहरबानी नको, कोणाची दलाली नको. जर आमचा विकास कोण करणार असू तर आम्ही करू. बाहेरच्या कोणी येण्याची गरज नाही. आपला विकास कसा करायचा याविषयी आम्ही मार्गदर्शन घेऊ. बिल्डरची गरज नाही. लोक म्हणतील अरे पण बिल्डर शिवाय विकास आम्ही कसे करणार? आम्ही सकाळी कामाला गेलो तर संध्याकाळी येतो, घरी येतो त्यावेळेला मुलं झोपलेली असतात, सकाळी निघून जातो त्यावेळेलाही मुलं झोपलेली असतात. मग आम्ही कसा हा विकास करणार? केले असतात त्या चुकीच्या गैरसमजातून निर्माण झालेला असतो. पहिला गैरसमज असा की बिल्डर बांधकाम करतो. कोणताच बिल्डर बांधकाम करत नाही. ओबेरॉय बिल्डर बांधकाम करत नाही, हिरानंदानी बिल्डर बांधकाम करत नाही, रहेजा बिल्डर बांधकाम करत नाही. मग बांधकाम करणारा कोण? बांधकाम करणाऱ्याला कॉन्ट्रॅक्टर म्हणतात, त्याला ठेकेदार म्हणतात. ठेकेदार हा बिल्डर नसतो. ठेकेदार हा बिल्डर करता बांधकाम करत असतो. जर बिल्डर करता ठेकेदार बांधकाम करणार असेल तर आपल्या करता तोच ठेकेदार बांधकाम करू शकत नाही का? करू शकतो. पण आपल्याला वाटतं की बिल्डर बांधकाम करतो. आपल्याला दात दुखायला लागलं की आपण डेंटिस्ट कडे जातो आणि बोर्ड बघतो की हा डेंटिस्ट बीडीएस आहे, एमडीएस आहे, याचं शिक्षण काय. डॉक्टर कडे गेलं की आपण चेक करतो की हा डॉक्टर एमबीबीएस आहे का एमडी आहे. इंजिनियर कडे गेलं की त्याची डिग्री बघतो. सीए कडे, चार्टर्ड अकाउंटंट कडे गेलं त्याची डिग्री बघतो. पण दुनियेत केवळ 2 असे प्रोफेशन आहेत की ज्याच्यामध्ये डिग्री असण्याची आवश्यकता नाही. एक नेता आणि एक बिल्डर. कार्ड छापले की नेता होतो आणि कार्ड छापले की बिल्डर होतो. नुसते वाटत जायचं, विषय संपला. असे कार्ड वाटणारे भरपूर असतात. तुम्हाला शाम को जरा साइन लेके जाना, म्हणजे सही दिली की त्याचा माल आणि आपला हलाल. हे सर्वत्र मुंबईत चाललंय आणि यातून मार्ग काढण्यासाठी स्वयंविकास हाच एक मार्ग आहे. स्वयंविकास काही चंद्रशेखर प्रभूंनी लिहिलेला मार्ग नाही. हा सरकारी दप्तरात उपलब्ध आहे. बिल्डरला मिळतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डरला मिळतो त्यापेक्षा उत्तम बांधकाम, बिल्डरला मिळतो त्यापेक्षा जास्त कॉर्पस, बिल्डरला मिळतो त्यापेक्षा वेळेवर बिल्डिंग आणि चांगल्या प्रतीची बिल्डिंग ही सर्व रहिवाशांना मिळू शकते. ही स्वयंविकासात मिळू शकते. पण जर स्वयंविकासानं ही योजना तर कुराड गावाचंच नंदनवन नव्हे तर पूर्ण मालाड विभाग आणि पूर्ण मुंबईचा कायापालट आपण करू शकतो. सरकारी योजनेत बिल्डर धार्जिणी योजना सोडून द्या आणि स्वयंविकासाच्या योजनेत एकत्र या. स्वयंविकासाच्या योजनेत सगळ्यांचा फायदा आहे, म्हणजे तुमच्या सगळ्यांचा, माझा सोडून. तुम्ही बिल्डरकडे गेलात तर मला काही नुकसान होत नाही आणि तुम्ही स्वयंविकास केलात तर माझा काही फायदा होत नाही. मी नेहमी सांगतो की सत्यनारायणाची कथा सांगणारा एक फाटका भटजी असतो. तो येतो आणि सत्यनारायणाची कथा सांगतो. जे ऐकतात त्यांना लाभ होतो. ते लक्षाधीशातून करोडोपती होतात. पण 10 वर्षानंतर परत सत्यनारायणाची महापूजा सांगताना भटजी आलेला तो फाटक्या धोत्रातच असतो. त्यामुळे मला तुमच्या स्वयंविकासातून काही लाभ घेण्याची इच्छा नाही. केवळ ज्या एसआरएवर मी बसलो होतो त्या एसआरएची ही योजना लोकांपर्यंत पोहोचली जात नाही. राजकीय नेते जाणीवपूर्वक ही योजना लोकांपर्यंत पोहोचवत नाही. ही योजना लोकांपर्यंत घेऊन जाण्याची हिंमत आणि ताकद माझ्यामध्ये आहे आणि मी लोकांपर्यंत जाऊन ही योजना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. माझी भूमिका त्या आईप्रमाणे आहे
की जी लहान मूल चालायला लागलं की तिला मनातून खूप आनंद होतो की आपल्या मुलाने पहिली पावलं घेतलेली आहे, पण ती त्याला म्हणते अरे धावू नकोस, बाहेर बुवा आहे, तो तुला पकडेल. का म्हणते की तो आत्ताच पाय आलेले आहेत, तो जर धावायला लागला तर पडेल आणि पडला तर त्याला त्रास होईल, त्याला दुखेल, त्याला दुखता कामा नये म्हणून ती आई त्याला सांगते की जाऊ नको रे बाबा, नाहीतर तो बुवा तुला पकडेल. त्याच्यासारखी माझी भूमिका आहे. अनेक लोकांना या बिल्डरनी रचलेल्या सापळ्यात आणि खड्ड्यात पडलेलं मी पाहिलेलं आहे. त्यामुळे हा बिल्डर चांगला का तो बिल्डर हा विषय नाही. इथे कोण बिल्डर येणार, कोण बिल्डर आलाय, कोणाकडे कोण जात आहे याची मला अजिबात कल्पना नाही. मला केवळ इतकं माहिती आहे की 2 योजना आहेत. आपण चर्चगेटला बसलात की मालाडला येता, विटीला बसलात की मुलुंडला जाता. बिल्डरांच्या योजनेत बसला की नुकसानीला आपण पोचता, स्वयंविकासाच्या योजनेत बसलात की फायद्याकडे आपण जाता. त्यामुळे आपण बिल्डरांची योजना सोडा आणि स्वयंविकासाची योजना करा, हीच विनंती घेऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.